बिग बॉस मराठी सुरू होऊन 4 आठवडे संपलेले आहेत आणि या 4 आठवड्यानंतर टॉप 5 सदस्यांची लिस्ट समोर आली आहे. नक्की कोण आहे ते टॉप 5 सदस्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सिव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावरती बऱ्याच कंटेस्टंटबद्दल चर्चा आहे आणि बऱ्याच लोकांचे आता फॅन फॉलोइंग पण बऱ्यापैकी झालेली आहे. या परफॉर्मन्सनुसार टॉप 5 कंटेस्टंटची यादी पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, 5 नंबरवरती आहे पंढरीनाथ कांबळे. थोडंसं मी शॉकिंग आहे मित्रांनो, पण सोशल मीडियावर जेवढे पोल झाले आणि परफॉर्मन्सबद्दल डिस्कशन झाल्यानंतर लोकांनी हेच उत्तर दिले की नंबर 5 वरती आहे पॅडीदादा. नंबर 4 वरती आहे निक्की तांबोळी. निक्की तांबोळीने घरामध्ये उत्मात घातलेला आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की ती टॉप 5 मध्ये आहे सध्या तरी आणि तिला नंबर 4 वरती लोकांनी ठेवलंय. नंबर 3 वरती आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतच्या गेमवरती बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तो इकडे आहे का तिकडे, बऱ्याच लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि असा अभिजित सावंत जो आहे तो नंबर 3 वरती आहे. नंबर 2 वरती आहे अंकिता वालावलकर. अंकिताला चांगली पसंती मिळताना दिसते आणि ती नंबर 2 वरती आहे. आणि नंबर 1 वरती आहे आर्या जाधव. मागील 2 दिवसात आर्या जाधवला खूप जास्त सपोर्ट मिळतोय, तिला सिंपती सुद्धा मिळालेली आहे, त्यामुळे आर्या जाधवला लोकांनी पसंती दिलेली आहे. तर लोकांच्या म्हणण्यानुसार परफॉर्मन्स वाईज हे टॉप 5 कंटेस्टंट 4 आठवड्यानंतर आहे. मला जर का पर्सनली विचाराल तर मी यामध्ये सूरज चव्हाणचं नाव ॲड करू शकतो आणि माझ्या मते सूरज चव्हाण हा टॉप 5 मध्ये हवाच. प्रेक्षकांचा जेवढा त्याला सपोर्ट आहे त्यामुळे तो जो आहे तो टॉप 5च्या यादीतून बाहेर जाऊ शकत नाही. पण परफॉर्मन्स वाईज लोकांनी जे आहेत ते पोल केलेले आहेत, त्या पोलचा हा रिझल्ट आलेला आहे. तरीसुद्धा मी हे जो पोल आहे तो ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे. सूरज चव्हाणचं नाव इकडे हवं होतं, पण जी नावं आलेली आहेत ती तुमच्यासमोर आहेत. तुमचं काय म्हणणं या टॉप 5 सदस्याबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.